मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय असं वाटायच्या आत 2 शब्द सांगून टाका हो किंवा नाही. काहीच विचारायचं नाही आम्हाला तुम्हाला. आम्ही नाराज नाहीत, काय नाहीत, काय नाही. तोंड लपू नका. पण तुमची भूमिका सांगा ना. का सगळे मेल्यावर सांगा आता. त्याच्यात आता बेमाने दगाफटका जर होतोय तर मी 5 वर्ष सुखाने सत्ता सुद्धा खाऊ देणार नाही, हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्या. मला वाटत पण नव्हतं आम्हाला उपोषण करण्याची वेळ येईल, पण आली. हरकत नाही, वाटत नव्हतं ते आम्हाला उपोषण करावं लागेल म्हणून. चला ठीक आहे, या माध्यमातून अनेक नियती तरी उघड्या पडतात. जाऊ द्या, त्यावर मला काही बोलायचं नाही. तर माझं म्हणणं एवढंच आहे, शेकडो पोरं इथं उपोषणाला बसले, त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. जसं मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी 4-2 पावलं मागं पुढं सरकू शकतो, तसं माझ्या जातीसाठीच मी मागं पुढं सरकत असतो हमेशा. माझ्या स्वार्थासाठी कधी मी मागं पुढं सरकत नाही. मी ठाम असतो माझ्या मतावर. माझ्या जातीसाठी जर मी 4-2 पावलं मागं पुढं सरकू शकतो, कारण जातीचं कल्याण होईल म्हणून, बाकी काही नाही. त्याच्यात आता बेमाने दगाफटका जर होतोय तर मी 5 वर्ष सुखाने सत्ता सुद्धा खाऊ देणार नाही, हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्या. मला ना खरं सांगतो जास्त बोलायचं नाही. मला एवढंच मुख्यमंत्र्यांना आज विचारायचं आहे, फडणवीस साहेब 2 शब्द सांगून टाका जिकडे तिकडे. तुम्ही आमच्या 8-9 मागण्यात त्याची अंमलबजावणी करणार आहेत की नाही. एक तर नाही म्हणून सांगा किंवा हा म्हणून सांगा, म्हणजे आम्हाला आमचं उपोषण सोडायला, आम्हाला कोणाला जीव जाळायला नको. कारण कोणाचे 60 BP झालेत, कोणाचे 55 झालेत, कोणाचे 70 झालेत. एखाद्या माझ्या भावंडाचा जीव जायला नको, कारण तुम्ही उलट्या काळजाचे दिसतायत असं वाटायच्या आत. मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय असं वाटायच्या आत 2 शब्द सांगून टाका हो किंवा नाही. काहीच विचारायचं नाही आम्हाला तुम्हाला. आम्ही नाराज नाहीत, काय नाहीत, काय नाही. एवढंच आमचं आजच्या क्षणाला म्हणणं आहे. कारण तुम्ही उपोषणाला बसू देता, इतके लोकांचे हाल होतील असं वाटत नव्हतं. पण ठीक आहे, एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमुळं एक आंदोलन आहे, आंदोलनाच्या भूमिकामुळं ठीक आहे. पण तुमची भूमिका सांगा ना. का सगळे मेल्यावर सांगा आता. आम्हाला 10 दिवसांनी काय सांगायचं आहे आणि आज काय सांगायचं आहे. 10 दिवसांनी काय सांगायचं आहे आणि आज काय सांगायचं. तुम्ही आजच तुमची भूमिका 1-2 घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री फडणवीस साहेब. वेळ काढून तोंड लपवू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाईम आहे आणि एवढ्याच मराठ्यांच्या आंदोलनाच बोलायला टाईम नाही का. काही म्हणणं नाही आमचं, तोंड लपवू नका. मनोज जरांगे पाटील म्हणाले की आम्हाला पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. आमच्या एकाही बांधवांचा जीव जायला नको, पण मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय असा संताप्त जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करणार आहात की नाही, अशी वारंवार विचारणा त्यांनी केली. यापूर्वी सुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेतलेलं आहे. अजून त्यांच्या शब्दांना धार आलेली नाही. उपोषण जसं वाढेल कदाचित तसा राज्य सरकार आणि आंदोलनमध्ये वाद वाढू शकतो. सगळे मेल्यावर सांगू नका, 10 दिवसांनी सांगितल्यापेक्षा आजच सांगून टाका. तोंड लपवू नका, संध्याकाळपर्यंत सांगून टाका, म्हणजे उपोषण सोडून देऊन दुसरा मार्ग स्वीकारता येईल असं आव्हान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं. तुम्ही मराठ्यांना सुखाने खाऊ दिलं नाही तर तुम्हाला 5 वर्ष सुखाने खाऊ देणार नाही असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. संध्याकाळपर्यंत सांगून टाका, अंमलबजावणी करण्याची की नाही सांगून टाका, तोंड लपवू नका असं म्हणत जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलेलं आहे. तर आता जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियेवर देवेंद्र फडणवीस हे कोणती भूमिका घेतात हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. की यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.